द डीप डाईव्हच्या या नव्या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपल्याकडे माहितीचा जो खजिना आहे तो खरोखरच अद्भुत आहे. नक्कीच. आजचे आपले जे स्रोत आहेत म्हणजे एक अतिशय रंजक दस्तावेज आणि एक गूढ चित्र ते खूप काही सांगून जातात. हो, आणि आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश अतिशय स्पष्ट आहे. मानसशास्त्र, अध्यात्म आणि महाभारतातील एका अत्यंत दुर्मिळ रहस्यमय कथेचा अनोखा संगम उलगडणे हा आपला आजचा प्रयत्न असेल. आणि यातला मुख्य विषय आहे अहंकार म्हणजेच इगो. इगो हा अहंकार नेमका कसा निर्माण होतो, तो आतून कसा पोखरतो आणि तो नष्ट करण्यासाठी खऱ्या अर्थाने काय करावे लागते याचा आपण आज वेध घेणार आहोत. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया, कारण या प्रवासात आपण थेट सिग्मंड फ्रॉइडच्या सिद्धांतांपासून ते महाभारतातील एका सोन्याच्या मुंगुसापर्यंतचा रंजक प्रवास करणार आहोत. या प्रवासाची सुरुवात मानसशास्त्राच्या एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेतून करणं योग्य ठरेल. कारण त्या दस्तावेजात नमूद केल्याप्रमाणे अहंकार ही केवळ एक आध्यात्मिक संकल्पना नाहीये. सिग्मंड फ्रॉइडच्या सिद्धांताचा संदर्भ इथे खूप चपखल बसतो. फ्रॉइडने मानवी मनाची 3 भागांत विभागणी केली आहे: इड, सुपरइगो आणि इगो. इथे थोडं थांबूया. बऱ्याच वेळा या शब्दांचा वापर आपण दैनंदिन जीवनात करतो, पण त्यांचा नेमका अर्थ काय असतो? इगो हा शब्द तर परिचयाचा आहे, पण इड आणि सुपर इगो म्हणजे नेमकं काय, हे थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? हो, नक्कीच. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर इड म्हणजे आपल्या मनातील मूळ, आदिम आणि स्वार्थी इच्छा, जसे की भूक, तहान किंवा कोणतीही गोष्ट त्वरित मिळवण्याची प्रबळ लालसा. म्हणजे ज्याला आपण बेसिक इन्स्टिंक्ट्स म्हणतो तसं काहीसं. अगदी तसंच. आणि या इडला परिणामांची अजिबात पर्वा नसते. दुसरीकडे असतो सुपरइगो. हा आपल्या मनातील तो भाग आहे जो समाजाचे नियम, नीतिमत्ता, संस्कार आणि अतिशय कडक तत्वे पाळण्याचा आग्रह धरतो. म्हणजे तो कायम काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करत असतो. हो, आता ह्या 2 अत्यंत विरुद्ध टोकांच्या विचारधारेमध्ये सतत एक संघर्ष सुरू असतो. एकाला सगळं हवं असतं आणि दुसरा नियमांवर बोट ठेवतो. आणि या संघर्षात समतोल राखण्याचं काम करतो तो इगो म्हणजेच अहंकार. अच्छा, म्हणजे इगो हा एक प्रकारचा मध्यस्थ आहे. बरोबर. इगो हा मध्यस्थ आहे जो इडच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच वेळी सुपर इगोच्या नैतिक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतो. तो स्वतःची एक विशिष्ट प्रतिमा जगासमोर उभी करण्याचा आणि ती जतन करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. म्हणजे स्वतःची ओळख टिकवण्यासाठी तयार केलेली ती एक प्रकारची ढालच आहे. आणि म्हणूनच त्या दस्तऐवजात अहंकाराची जी वैशिष्ट्ये नमूद केली आहेत ती अतिशय अचूक वाटतात. हो, त्यात मी केले ही भावना खूप प्रबळ असते. बरोबर. हे सर्व मीच केलं आहे ही कर्तेपणाची प्रबळ भावना तिथे दिसून येते. स्वतःच्या मतांना अवाजवी महत्त्व देणे, आपल्यावर झालेली कोणतीही टीका अजिबात सहन न होणे आणि स्वतःला नेहमी इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणे. ही सर्व लक्षणे आपण आजूबाजूला पाहतोच. पण याचा सर्वात मोठा फटका कशाला बसतो माहितीये? मानवी नात्यांना. कारण अहंकारामुळे माणसातील प्रेमाची भावना कमी होते आणि दुरावा निर्माण होतो. तो माणसाला एका भ्रमात ठेवतो. ही भ्रमाची स्थिती खूप धोकादायक असते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वतःला केवळ देहाशी जोडून घेणे किंवा स्वतःला देवाबद्दल आणि इतरांपेक्षा वेगळे व श्रेष्ठ समजणे म्हणजेच अहंकार. आणि हा भ्रम माणसाला वास्तवापासून आणि सत्यापासून खूप दूर नेतो. यावर उपाय म्हणून दस्तऐवजात योगा आणि ध्यान म्हणजेच मेडिटेशनचा संदर्भ दिला आहे हे मी वाचत होते. हो, विनम्रता अंगी बाळगल्याने हा अहंकार कमी करता येतो हे तिथे स्पष्ट केले आहे. पण माणसाला स्वतःच्या अहंकाराची जाणीव होणे हेच मुळात खूप कठीण असते. आणि या मानसशास्त्रीय संकल्पनेला महाभारतातील एका अद्भुत कथेशी ज्या प्रकारे जोडण्यात आले आहे ते खरोखरच थक्क करणारे आहे. नक्कीच. भगवान श्रीकृष्णांना अहंकारी भक्त अजिबात आवडत नसत हे आपण अनेकदा ऐकले आहे. हो ना. महाभारताच्या युद्धात अर्जुनाला किंवा भीमाला जेव्हा जेव्हा स्वतःच्या शक्तीचा गर्व झाला तेव्हा तो मोडून काढण्याचं काम श्रीकृष्णांनी केले. पण आज आपण ज्या कथेवर लक्ष केंद्रित करणार आहोत ती महाभारताचे भयंकर युद्ध संपल्यानंतरची आहे. युद्धातील विजयानंतरची राजा युधिष्ठिराची मनस्थिती समजून घेणे इथे खूप आवश्यक आहे. तो काळ युधिष्ठिरासाठी अत्यंत वेदनादायी होता. युद्ध जिंकले असले तरी ते मिळवण्यासाठी मोजावी लागलेली किंमत खूप मोठी होती, नाही का? अगदी बरोबर. आपलेच नातेवाईक, गुरुजन
आणि असंख्य बांधव यांच्या मृत्यूमुळे युधिष्ठिर अत्यंत निराश होता. त्याच्या मनावर प्रचंड मोठं ओझे होतं. एका अर्थाने तो तीव्र नैराश्याच्या आणि अपराधीपणाच्या भावनेतून जात होता. अशा वेळी त्याला एका मानसिक आधाराची, स्वतःला एका चांगल्या राजाच्या भूमिकेत पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज होती. आणि इथे महर्षी वेदव्यास यांनी त्याला एक मार्ग सुचवला. त्यांनी युधिष्ठिराला सांगितले की पूर्वी प्रभू रामचंद्रांनी ज्याप्रमाणे अश्वमेध यज्ञ केला होता तसाच भव्य यज्ञ त्यानेही करावा. आढळते ते निव्वळ डोळे दिपवणारे आहे. तो कोणताही सामान्य यज्ञ नव्हता. तिथे सोन्या नाण्याची बरसात होत होती. दररोज हजारो ब्राह्मण, याचक आणि गरीब लोक तिथे येत होते. अन्नाचे अक्षरशः डोंगर उभे केले होते. युधिष्ठिराने सर्वांना भरभरून अन्नदान केले, पुरेशी दक्षिणा दिली. या भव्यतेचा परिणाम काय झाला असेल याचा विचार करणं रंजक आहे. यज्ञाची सांगता इतक्या प्रचंड प्रमाणावर झाली की सर्व दिशांनी युधिष्ठिराच्या दानधर्माचे स्तुतिगीत गायले जाऊ लागले. हजारो समाधानी लोक युधिष्ठिरावर फुलांचा वर्षाव करत होते. चारही दिशांना फक्त राजा युधिष्ठिराचा जय जयकार सुरू होता. इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हीच ती वेळ होती जेव्हा मानसशास्त्रातील तो इगो स्वतःची जागा निर्माण करत होता. सततची स्तुती ऐकून युधिष्ठिराच्या मनात हळूहळू एका विचाराने मूळ धरले. तो विचार होता, मीच महान राजा आहे, मीच या लोकांचा समर्थक आहे, मीच यांचा देव आहे. हो, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी सुरू झालेल्या या कार्याने आता एका मोठ्या अहंकाराचे रूप घेतले होते. धर्माचा प्रत्यक्ष अवतार मानल्या जाणाऱ्या युधिष्ठिराच्या मनात मी महान आहे ही कर्तेपणाची भावना निर्माण होणे हे खूप मोठे स्थित्यंतर होते. दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आणि महर्षी वेदव्यास यांच्या नजरेतून हा बदल अजिबात सुटला नाही. युधिष्ठिराच्या मनातील हा अवाजवी अहंकार पाहून त्यांना वाईट वाटले. आणि मग त्याच्या या अहंकाराला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी एका अद्भुत घटनेची नोंद महाभारतात मिळते. या घटनेची सुरुवात एका अनपेक्षित पाहुण्याच्या आगमनाने होते. यज्ञाचा तो भव्य मंडप, हजारो ब्राह्मणांची उपस्थिती, वेदमंत्रांचा घोष सुरू असताना अचानक जमिनीवर एका बिळातून एक प्राणी बाहेर येतो. ते एक मुंगूस असते. हो, पण हे मुंगूस दिसायला अत्यंत विचित्र असते. त्याचे अर्धे शरीर शुद्ध सोन्यासारखं लखलखत असते आणि उरलेले अर्धे शरीर एका सामान्य मुंगुसासारखे साधी असते. या दृश्यातील विरोधाभास खूप काही सांगून जाणारा आहे. आणि इथेच खरी मजा येते, कारण त्या चित्रात जे दृश्य दाखवले आहे ते अतिशय अचूक आहे. राजा युधिष्ठिराचा तो भव्य राजवाडा आणि तिथे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ते अर्धे सोन्याचे मुंगूस. त्या मुंगसाने आधी एक कर्कश आवाज केला, ज्यामुळे आजूबाजूची शांतता एकदम भंग पावली. मग ते मुंगूस यज्ञाच्या ठिकाणी पडलेल्या साहित्यावर आणि राखेवर जमिनीवर लोळू लागले. ते पुन्हा पुन्हा जमिनीवर लोळत होते, जणू काही त्याला आपले उरलेले शरीरही सोन्याचे होण्याची अपेक्षा होती. पण तसे काहीच झाले नाही. त्याचे सामान्य शरीर सामान्यच राहिले. निराश झालेल्या त्या मुंगुसाने मग तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांकडे, विशेषतः राजा युधिष्ठिराकडे पाहिले. आणि सर्वांना धक्का देणारी गोष्ट घडली. ते मुंगूस चक्क मानवी आवाजात अत्यंत तिरस्काराने आणि उपहासात्मक सुरात बोलू लागले. एका प्राण्याने मानवी आवाजात बोलणे आणि तेही थेट एका चक्रवर्ती सम्राटाला उद्देशून, ही गोष्टच मुळात प्रस्थापित नियम मोडणारी होती. त्या मुंगुसाचे शब्द तर त्याहूनही जळजळीत होते. ते मुंगूस म्हणाले, मला हे अजिबात कळत नाहीये की लोक याला एक महान यज्ञ म्हणण्याचा आग्रह का धरत आहेत. ही फक्त एक थट्टा आहे. हा निव्वळ एक दिखावा आहे. हा कसलाही महान यज्ञ नाहीये. तिथे उपस्थित असलेले सर्व विद्वान ब्राह्मण, खुद श्रीकृष्ण, महर्षी वेदव्यास आणि सर्व पांडव आश्चर्यचकित झाले. ज्या यज्ञाची त्रिलोकात स्तुती होत होती त्याला एका क्षुल्लक प्राण्याने थेट दिखावा म्हटले होते. युधिष्ठिराच्या अहंकारावर हा सर्वात मोठा आघात होता. ब्राह्मणांनी आणि उपस्थित पंडितांनी साहजिकच संतप्त होऊन त्या मुंगुसाला जाब विचारला, तू या पवित्र यज्ञात कुठे आलास? जिथे सर्व सज्जन जमले आहेत तिथे तुझा उद्देश काय आहे? या भव्य दानाने सर्व लोक समाधानी आहेत, देवही प्रसन्न आहेत, तरीही तू या यज्ञाची निंदा का करत आहेस? तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस? असा प्रश्नांचा भडीमार त्याच्यावर झाला. या प्रश्नांना उत्तर देताना त्या सोन्याच्या मुंगुसाने जी कथा सांगितली ती या संपूर्ण सखोल चर्चेचा गाभा आहे. खऱ्या त्यागाची व्याख्या काय असते हे सांगणारी ती कथा आहे. मुंगुसाने सर्वांना कुरुक्षेत्रात घडलेली एका गरीब कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा सांगितली.
तिथे एक अतिशय गरीब पण प्रामाणिक आणि तपस्वी कुटुंबाचं वास्तव्य होते. घरात फक्त 4 जण, एक वृद्ध कर्ता पुरुष, त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि त्याची सून. हे कुटुंब इतके साधे होते की त्यांनी कधीच संपत्तीची लालसा बाळगली नाही. पण त्यांच्या या साधेपणाची एक अतिशय कठीण परीक्षा निसर्गाने घेतली. त्या राज्यात एक भयंकर दुष्काळ पडला. अन्नाचा एक दाणा मिळणंही दुरापास्त झाले. या कुटुंबाची अवस्था अशी झाली की ते अनेक दिवस उपाशी राहू लागले. परिस्थितीची भीषणता इतकी होती की ते फक्त दर 3ऱ्या दिवशी म्हणजेच 6वे जेवण घेत असत. सलग 2 दिवस केवळ पाण्यावर राहायचे आणि 3ऱ्या दिवशी थोडेसे अन्न ग्रहण करायचे, असा त्यांचा दिनक्रम झाला. ही उपासमार सहन करणे हे मानवी क्षमतेच्या खरोखरच पलीकडचे आहे. अशा या अत्यंत खडतर परिस्थितीत एके दिवशी तो म्हातारा माणूस बाहेर गेला आणि खूप कष्ट करून त्याने कुटुंबासाठी थोडासा सत्तू म्हणजेच सातूचे पीठ किंवा भात आणला. अनेक दिवसांच्या उपासमारीनंतर घरात थोडे अन्न आले होते. पत्नीने तो सत्तू शिजवला आणि घराच्या 4 सदस्यांसाठी त्याचे बरोबर 4 भाग केले. ते सर्वजण तो सत्तू खाणार इतक्यात अचानक त्यांच्या झोपडीबाहेर एक पाहुणा आला. तो अतिशय भुकेला होता आणि त्याने अन्नाची याचना केली. भारतीय परंपरेतील अतिथी देवो भव या संस्कारानुसार त्या उपाशी कुटुंबाने स्वतःच्या अन्नाकडे न पाहता त्या पाहुण्याला आदरपूर्वक आत बोलावलं. कुटुंबातील प्रत्येकाने किती मोठा त्याग केला याची मालिका इथून सुरू होते. त्या म्हाताऱ्या कुटुंब प्रमुखाने स्वतःच्या वाटणीचा तो थोडासा सत्तू त्या पाहुण्याला खायला दिला. अनेक दिवसांचा भुकेला पाहुणा तो सत्तू खाऊनही तृप्त झाला नाही. त्याची भूक अजूनही शमली नव्हती. हे पाहून त्या गरीब माणसाच्या पत्नीनेही कोणताही विचार न करता स्वतःच्या वाटणीचं अन्न त्याला दिले. तिच्यासाठीही ते अन्न तितकेच गरजेचे होते, पण तिने अतिथीच्या भुकेचा विचार आधी केला. तरीही पाहुणा समाधानी झाला नाही. मग त्यांच्या मुलाने स्वतःचा वाटा दिला. आणि शेवटी त्या गरीब माणसाच्या सुनेने, जी गर्भवती होती आणि जिच्यासाठी या अन्नाची सर्वात जास्त आवश्यकता होती, तिनेही आपल्या जेवणाचा वाटा त्या पाहुण्याला आनंदाने दिला. सलग अनेक दिवस उपाशी असताना समोर आलेले अन्न स्वतः न खाता हसतमुखाने एका अनोळखी अतिथीला देणे आणि विशेषतः गर्भवती स्त्रीने स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता असा त्याग करणे हे केवळ अकल्पनीय आहे. खरंच अंगावर काटा आणणारी ही गोष्ट आहे. जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिलं तर तो पाहुणा खरोखरच कुणी सामान्य भिकारी नव्हता. तो प्रत्यक्ष यम धर्माचा अवतार होता, जो त्या कुटुंबाच्या शुद्धतेची आणि त्यागाची परीक्षा घेण्यासाठी आला होता. जेव्हा त्या कुटुंबाने आपले सर्वस्व त्याला अर्पण केले, तेव्हा यमधर्माने आपले मूळ रूप प्रकट केले. तो त्यांना म्हणाला, मी पूर्णपणे तृप्त झालो आहे. तुमच्या या शुद्ध आणि निस्वार्थ त्यागाकडे पाहून मला प्रचंड आनंद झाला आहे. त्याने त्यांना सांगितले की जे पुण्य मिळवण्यासाठी मोठे सम्राट राजसूय किंवा अश्वमेध यज्ञ करतात, ते पुण्य त्यांनी आजच्या या शुद्ध त्यागातून मिळवले आहे. त्यानंतर त्या झोपडीवर फुलांचा वर्षाव झाला आणि ते संपूर्ण कुटुंब सदेह स्वर्गात निघून गेले. आणि इथूनच त्या सुमन्याच्या मुंगुसाचे रहस्य उलगडते. मुंगुसाने भर सभेत सांगितले की जेव्हा ते कुटुंब स्वर्गात निघून गेले, तेव्हा ते मुंगूस तिथे आले. जमिनीवर त्या सत्तूचे जे काही थोडेफार कण सांडले होते, त्यावर ते मुंगूस लोळले. आणि त्या कणांमध्ये सामावलेल्या त्या गरीब कुटुंबाच्या कठोर तपश्चर्येमुळे आणि शुद्ध त्यागामुळे मुंगुसाच्या शरीराचा अर्धा भाग शुद्ध सोन्यात बदलला. मुंगुसाचा युधिष्ठिराला विचारलेला प्रश्न अतिशय भेदक होता. मुंगूस म्हणाले की मला वाटले होते की राजा युधिष्ठिराच्या या एवढ्या मोठ्या आणि भव्य यज्ञात लोळल्यावर माझ्या शरीराचा उरलेला अर्धा भागही सोन्याचा होईल. पण इथे तसे काहीच झाले नाही. कारण इथे शुद्ध त्याग नव्हता, तर केवळ अफाट संपत्तीचा दिखावा होता. हे कटू सत्य बोलून युधिष्ठिराने कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच ते मुंगूस तिथून अदृश्य झाले. या एका प्रसंगामुळे युधिष्ठिराचे डोळे उघडले. त्याच्या अंगात भिनलेला मी महान राजा आहे हा अहंकार क्षणार्धात गळून पडला. त्याला हे सत्य उमगले की यज्ञासाठी किंवा कोणत्याही चांगल्या कामासाठी फक्त संपत्ती खर्च करणे पुरेसे नसते. त्यासाठी शुद्ध आत्मा आणि चांगल्या हृदयाची आवश्यकता असते. अफाट संपत्तीतून थोडे दान करणे आणि स्वतःकडे काहीही नसताना आपले सर्वस्व देणे यातील फरक त्याला समजला. पण इकडे एक प्रश्न उभा राहतो. कोणता? तर या सगळ्याचा अर्थ काय? एक सामान्य मुंगूस अचानक माणसासारखा कसं बोलू शकतं आणि युधिष्ठिराचा असा भर सभेत अपमान करण्याची हिंमत त्याच्यात कशी आली? यामागे नक्कीच काहीतरी गूढ रहस्य असावे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऋषी वैशंपायन आणि राजा जन्मेजय यांच्यातील संवादात मिळते. राजा जन्मेजयलाही हाच प्रश्न पडला होता.
तेव्हा ऋषी वैशंपायन यांनी एक अत्यंत जुनी कथा सांगितली. ती कथा म्हणजे त्या शापाची कथा, बरोबर? हो, ते मुंगूस सामान्य नव्हते, तर एका शापाचे शिकार झाले होते. प्राचीन काळी जमदग्नी ऋषी आपल्या मृत पूर्वजांसाठी एक अत्यंत कठीण यज्ञ करत होते. त्यांनी सखोल ध्यानानंतर आपल्या पूर्वजांना अर्पण करण्यासाठी गाईचे दूध काढले आणि एका भांड्यात ठेवले. पण भगवान धर्मांना त्या ऋषींच्या संयमाची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. आणि परीक्षा घेण्यासाठी भगवान धर्मांनी क्रोधाचे म्हणजेच रागाचे रूप धारण केले. प्रत्यक्ष क्रोध तिथे आला आणि त्याने जाणीवपूर्वक त्या दुधाच्या भांड्यात प्रवेश करून ते भांडे फोडून टाकले. दुधाचं नुकसान झालंय हे कुणालाही संताप आणणारं कृत्य होतं. परंतु जमदग्नी ऋषी अतिशय संयमी होते. त्यांनी ओळखले की हे भगवान धर्माचंच काम आहे. त्यामुळे ते अजिबात रागावले नाहीत. ते पूर्णपणे शांत राहिले. ऋषींचे स्वतःच्या भावनांवर इतके अफाट नियंत्रण पाहून प्रत्यक्ष क्रोध आश्चर्यचकित झाला. त्याने स्वतः ऋषींसमोर प्रकट होऊन त्यांची माफी मागितली. पण इथे जमदग्नी ऋषींनी त्याला एक अत्यंत मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, तू जे काही केलेस त्याने मला कोणताही त्रास झालेला नाही, पण ते दूध माझ्या पूर्वजांसाठी होते. त्यामुळे जर तुला क्षमा मागायचीच असेल तर ती त्यांच्याकडेच मागावी लागेल. हे ऐकल्यावर क्रोध मृत पूर्वजांसमोर प्रकट झाला आणि त्याने त्यांची क्षमा मागितली. पण पूर्वज मात्र अत्यंत संतप्त झाले होते. त्यांनी क्रोधाला शाप दिला, तुझ्या या अविचारी कृत्याबद्दल तुला मुंगूस म्हणून जन्म घ्यावा लागेल. शाप मिळाल्यावर क्रोधाने पूर्वजांची मनधरणी केली. तेव्हा पूर्वजांनी उश्शाप दिला की जर तू कधी प्रत्यक्ष धर्मासमोर उभे राहून त्याचा अपमान करशील तरच तुला तुझे मूळ शरीर परत मिळेल. या सर्व कथेचे दुवे आता एकमेकांशी अचूक जुळतात. क्रोधाने मुंगुसाचे रूप धारण केले आणि तो पृथ्वीवर धर्माचा शोध घेत फिरत होता. युधिष्ठिर हा पृथ्वीवरील धर्माचा अवतार मानला जात होता. त्यामुळे जेव्हा युधिष्ठिराने अहंकाराने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्या मुंगुसाने म्हणजेच क्रोधाने भरसभेत युधिष्ठिराच्या यज्ञाचा अपमान केला. धर्माचा प्रत्यक्ष अपमान केल्यामुळे तो शापमुक्त झाला आणि आपल्या मूळ रूपात परत गेला. या कथेतील मानसशास्त्रीय खोली आणि अहंकाराचे भयंकर परिणाम अतिशय स्पष्ट आहेत. आजच्या या सखोल चर्चेतून मिळालेला मुख्य धडा खरोखरच विचार करायला लावणार आहे. खऱ्या त्यागाचे महत्त्व हे संपत्तीच्या किंवा कर्तृत्वाचा अहंकारात मोजता येत नाही. शुद्ध हेतूने केलेली छोटीशी कृतीसुद्धा अहंकाराने आणि केवळ दिखाव्यासाठी केलेल्या भव्य कार्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असते. युधिष्ठिरासारख्या महान राजालाही जेव्हा अहंकाराने घेरले तेव्हा त्याला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी एका मुंगुसाची गरज भासली. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण आयुष्यात जे काही चांगले काम करतो किंवा कोणाला दान देतो त्यामागे खरोखरच निस्वार्थ भावना असते की कुठेतरी लोकांची स्तुती ऐकण्याची छुपी इच्छा? खूपच कळीचा मुद्दा आहे हा. आपले चांगले काम हे खरोखरच शुद्ध त्याग आहे की केवळ आपल्या आत दडलेल्या त्या सोन्याच्या मुंगुसाला खायला घालण्याचा एक प्रयत्न आहे? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे आवश्यक आहे. हा विचार आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला नक्कीच भाग पाडतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण मानसशास्त्रातील संकल्पनांपासून ते महाभारतातील एका अत्यंत रंजक कथेपर्यंतचा प्रवास केला. ही चर्चा ऐकणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. अशीच नवनवीन आणि विचार करायला लावणारी माहिती घेऊन आपण पुन्हा एका नव्या सखोल चर्चेत नक्की भेटू. धन्यवाद.